नमस्कार, मी अस्मिता. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. वसुबारस म्हणजे काय? वसुबारसची पूजा कशी करावी? कुठल्या वेळेत करावी? पूजा करताना कुठला मंत्र बोलावा? कहाणी कुठली आहे या व्रताची? अशी सगळी सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये गोमाता की जय लिहायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर असेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. वसुबारस सणापासून दिवाळीला सुरुवात होते. वसू म्हणजे द्रव्य, धन आणि बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी गाय आणि तिच्या वासरूची संध्याकाळी पूजा केली जाते. प्रत्येक आई आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी व्रत करत असते. तर हे व्रत का करावे? तर बघा, यामागे देखील कारण आहे. समुद्र मंथनाच्या वेळी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा कामधेनूसाठी हे व्रत उद्देशित आहे. यावर्षी 9 नोव्हेंबर गुरुवार रोजी वसुबारस आहे आणि पूजेची वेळ संध्याकाळी 6 नंतर आहे. अश्विन कृष्ण द्वादशीला हा सण साजरा केला जातो. याला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात. हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात, त्यामुळे ती अतिशय पूजनीय आहे. या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्वच्छ स्नान करावे, रेशीम वस्त्र परिधान करावे, आपल्या अंगणात छान रांगोळी काढावी, दिवे लावावेत आणि संध्याकाळी गाय वासरूची पूजा करावी. तुमच्या घराजवळ एखादा गोठा असेल, तिथे जाऊन तुम्ही गाय आणि वासरूची पूजा नक्कीच करा. आणि ते शक्य नसेल तर आपल्या घरी, आपल्या देवघरामध्ये गाय आणि वासरूची धातूची मूर्ती असते, त्याची पूजा तुम्ही करू शकता. किंवा तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही गाय आणि वासरूचं चित्र काढून त्या प्रतिमेचं देखील पूजन करू शकतात. तसंही चालू शकतं. या दिवशी रमा एकादशी आहे. भगवान श्रीहरींचं पूजन देखील आपल्याला करायचं आहे. ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी. एक पाट किंवा चौरंग मांडावे, लाल वस्त्र अंथरावे, समई प्रज्वलित करून घ्याव्यात. कुठल्याही पूजेची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे मी चौरंगावर थोड्याशा अक्षता टाकून दिवा प्रज्वलित करून घेतला आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून नमस्कार करावा. पाटाच्या मध्यभागी 3 जोड पानं घेऊन ती आपल्याला मांडायची आहे. पहिल्या पानावर गणपती बाप्पांची सुपारी स्थापित करायची आहे. दुसऱ्या जोड पानावर गाय मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि तिसऱ्या जोड पानावर भगवान विष्णू म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती स्थापित करायची आहे. पूजा चालू करण्याआधी गणपती बाप्पांचं पूजन करण्याला मान आहे. तर आता आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीला एका तांबणामध्ये मी घेतलं आहे आणि पाण्याने अभिषेक घालून घेते आहे. ओम गण गणपतये नमः हा मंत्र बोलायचा आहे अभिषेक घालताना. त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे. तुमच्या घराजवळ जर एखादा गाईचा गोठा असेल किंवा गोशाळा असेल, तिकडे जाऊन तुम्ही आज गाय आणि वासराची पूजा नक्कीच करा. सगळ्यात आधी गाईच्या 4ही पायांवर पाणी घालायचं आहे. त्यानंतर वासराच्या देखील पायावर पाणी टाकायचं आहे. हळद, कुंकू, अक्षता लावायच्या आहेत गाईच्या डोक्याला. गाईला स्पर्श करायचा आहे. मनोभावे गाईला नमस्कार करायचा आहे व पुढील मंत्र बोलावा. शिरोदार्णव संभूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये मातुर्गहनार्घ्य नमोस्तुते. याचा अर्थ असा, देव आणि राक्षसांमध्ये पूजनीय असलेल्या 33 कोटी देवता पोटात असलेल्या पूजनीय अशा गोमातेला माझा नमस्कार असो. गणपती बाप्पांचं पंचोपचार पूजन झालेलं आहे. आता मी गाय वासराची मूर्ती तांबणात घेऊन तिला अभिषेक घालते आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. ओम नंदाय नमः किंवा ओम कपिला नमः हा मंत्र अभिषेक घालत असताना बोलायचा आहे. शुद्ध जलाने अभिषेक घालून गाय मातेची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून तिला जागेवर ठेवून तिला हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं मी वाहते आहे. वासराची देखील पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी रमा एकादशी असल्याने आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीचं देखील पूजन करायचं आहे. बाळकृष्ण म्हणजे भगवान श्रीहरींचं स्वरूप आहेत. बाळकृष्णाच्या मूर्तीला सगळ्यात आधी शुद्ध जलाने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून नंतर पुन्हा स्वच्छ जल अभिषेक घालून मूर्ती आपल्याला जागेवर विराजमान करायची आहे. आणि हा अभिषेक घालताना ओम केशवाय नमः किंवा ओम नारायणाय नमः हा मंत्र तुम्ही बोलू शकता. बाळकृष्णाच्या मूर्तीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षता,
पुष्प व्हायचं आहे, लाल वस्त्र अर्पण करायचं आहे देवाला। पूजा आटोपल्यानंतर गुळ खोबरं आणि खडीसाखरेचा नैवेद्य मी अर्पण केलेला आहे। ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत ते आजच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करतात। वसुबारसच्या दिवशी गव्हापासून आणि मुगापासून बनवलेले पदार्थ गाईला खाऊ देऊ नयेत आणि त्याचबरोबर तेलकट तुपकट पदार्थ देखील गाईला खायला द्यायचे नाही आहे। विधिवत पूजा आटोपल्यानंतर गणपतीची, लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरींची आरती करावी। आपल्या मुलांना चांगलं आरोग्य लाभावं, त्यांना दीर्घायुष्य मिळावं, त्यांची अभ्यासात चांगली प्रगती व्हावी यासाठी आईने देवाजवळ प्रार्थना करावी। आपल्या मुलांना चांगलं आरोग्य लाभून त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांची अभ्यासात चांगली प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आईने आजच्या दिवशी उपवास करावा। दिवसभर उपवास करून संध्याकाळी गाय आणि वासराची पंचोपचार पूजा झाल्यानंतरच उपवास सोडावा। या व्रताचे काही नियम देखील आहे, थोडक्यात सांगते। जी महिला हे व्रत करते त्या दिवशी तिने गायीपासून मिळणारे जे पदार्थ असतात जसे की दूध, दही, तूप, पनीर हे आजच्या दिवशी खाऊ नये आणि त्याचसोबत गहू आणि मूग यांचं सेवन देखील करू नये। ज्या महिला हे व्रत करतात त्यांनी ह्या व्रताची कहाणी देखील वाचण्याला तेवढंच महत्त्व आहे। आजच्या दिवशी त्यांनी ही कहाणी देखील आवर्जून वाचावी। याची कहाणी आता सगळ्यांनी नक्की ऐकावी। एक आटपाट नगर होतं, तिथं एक वृद्ध महिला आपल्या कुटुंबासोबत राहत होती। शेतामध्ये ती रोज कामाला जाई, तिच्याकडे गाई गुरं होते, तिच्याकडे 2 वासरं होती, त्यांची नावं होती गव्हाळी आणि मुगाळी। शेतामध्ये जाण्यापूर्वी तिने सुनेला सांगितलं, सुनबाई गव्हाळे आणि मुगाळे शिजवून ठेव, तोपर्यंत मी शेतातून येते। सुनबाईने गव्हाळी आणि मुगाळी या वासरांना ठार मारून त्यांचं मांस शिजवलं आणि म्हातारी परत आल्यावर तिला पाण्यामध्ये वाढलं। म्हातारीने हा सगळा प्रकार बघून ती घाबरली आणि सुनबाईला म्हटली, तू हे काय केलंस? आणि म्हातारी पटकन उठून देवाजवळ गेली। देवाजवळ ती विनवू लागली, देवा माझ्या सुनेला माफ कर, तिच्याकडून चूक झाली। म्हातारी देवाजवळ प्रार्थना करू लागली, जोपर्यंत माझे वासरं जिवंत होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, संध्याकाळपर्यंत मी माझा प्राणत्याग करेल असं तिने देवाला सांगितलं। देवाने तिची ही प्रार्थना ऐकून तिच्यावर प्रसन्न होऊन तिची वासरं जिवंत केली। त्या दिवसाची आठवण म्हणून गाय आणि वासराच्या पूजेला सुरुवात झाली आणि बघा अशी ही पौराणिक कथा आहे आणि त्या दिवसापासून आपण गाय आणि वासराची गोवत्स द्वादशीला पूजा करायला लागलोत। कारण ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस होता अश्विन कृष्ण द्वादशीचा। पूर्वीच्या काळापासूनच गायला अतिशय पूजनीय मानलं गेलेलं आहे। भगवान श्रीकृष्णांनी देखील गायीची खूप सेवा केली, त्यामुळे त्यांना गोपाळ असं म्हटलं जातं। तर या दिवशी आपल्याला भगवान बाळकृष्णांची देखील गायीसोबतच पूजा नक्कीच करायची आहे। परत एकदा सांगते, या दिवशी गाईला शिळे अन्न खाऊ घालू नका। गहू किंवा मुगापासून बनवलेले पदार्थ खायला द्यायचे नाही आहे। तर तुम्हाला काय द्यायचं आहे? बाजरी आणि गूळ। तर बाजरीची भाकरी आणि त्यावर गूळ ठेवून तो नैवेद्य आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे किंवा तुम्ही हरभऱ्याची डाळ देखील खाऊ घालू शकता। आपल्या मनीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी अशी ही पूजा आहे, म्हणून वसुबारसच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरी गाय आणि वासराची अशी पूजा नक्कीच करा। ज्या घरी गाय आणि वासराच्या मूर्तीचं नित्यनियमित पूजन केलं जातं त्या घरी कशाचीच कमतरता भासत नाही। ते घर गोकुळाप्रमाणे असतं, तिथे सुख, समृद्धी, आरोग्य, भरभराटी नांदते। तुमच्या देवघरात जर तुम्ही अजून गाय आणि वासराची मूर्ती आणली नसेल तर वसुबारसच्या आदल्या दिवशी ही मूर्ती दुकानात जाऊन नक्कीच विकत घ्या। पितळाची ही मूर्ती तुम्ही घेऊ शकतात आणि त्यानंतर त्यावर श्रीसूक्ताने अभिषेक घालून आपल्या देवघरात वसुबारसच्या दिवशी त्याची स्थापना नक्कीच करा। केवळ एका गायीच्या पूजनाने आपल्याला 33 कोटी देवतांचं पूजन केल्याचं फळ प्राप्त होतं। या पूजेमुळे आपल्या मनीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य लाभते, दीर्घायुष्य मिळून त्यांची प्रगती नक्कीच होते। व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलला नवीन असाल तर असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।